गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजी मजकूर येथील हरिभक्त परायण रामदास महाराज पाटील यांची भेट घेऊन त्यांचं दर्शन घेतले। रामदास महाराज हे सद्गुरू वामनबाबा महाराज यांचा आध्यात्मिक वारसा समर्थपणे पुढे नेत असून वयाच्या 94व्या वर्षीही ते अखंड परमार्थिक कार्य करत आहेत। पंचक्रोशीत विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांचं नेतृत्व त्यांच्याकडून सातत्याने केले जाते। या भेटीप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामदास महाराज यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या आशीर्वादाने पंचक्रोशीत परमार्थिक चैतन्य वृद्धिंगत होवो असा आशावाद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील भाविक उपस्थित होते। आज गुरुपौर्णिमेचा उत्सव संपूर्ण जगभरामध्ये साजरा होतोय। भारताची संस्कृती, भारताचे लोक ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी घेऊन गेले आणि भारताची ही अशी संस्कृती की ज्या संस्कृतीमध्ये कुठलाही कृत्रिम भाव न ठेवता आपल्या गुरुचं स्मरण करणं आणि आपल्या गुरुची पूजा करणं, अनुकरण करणं हे पिढ्यानपिढ्या चालत आलं आणि त्याच्यामुळे संस्काराची मूल्य ही समाजामध्ये रुजत गेलेली आहेत। आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की ज्यांच्या मध्ये आज गेली अनेक वर्ष आपल्या परिसरामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहिलेलं सावळाराम महाराज असतील, वामन महाराज असतील किंवा या ठिकाणी आपण पाहिलेलं वेगवेगळ्या पद्धतीनं आध्यात्मिक विश्व हे आपल्या परिसरातलं आहे। आपल्या परिसरातली ही सगळं हरिभक्त परायण मंडळी आहे। ही वारीला जाणं असू द्या किंवा या सगळ्या परिसरामधले आध्यात्मिक कार्यक्रम असू द्या, या बाबतीमध्ये या सगळ्यांच्या बरोबरीनं मग नंतर अप्पा माऊली असतील यांच्या बरोबरीनं पुढे चालत आली। आज रामदास महाराज आपल्या परिसरातून या सगळ्या लोकांना मार्गदर्शन करतात, त्यांचं नेतृत्व करतात। आज त्यांच्या या ठिकाणी सत्कार करण्याचा योग हा आपल्याला या ठिकाणी आलेला आहे। आदरणीय लालचंद महाराज किंवा या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व त्यांना सातत्यानं गुरुस्थानी, देवस्थानी मानणारी अशी आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात। मनापासून आपल्या सगळ्यांना समाधान आहे की आपल्यामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे की सगळ्या समाजाला प्रिय असणारं आहे। आपल्यामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे जे सातत्यानं आपल्याला पिढ्यानपिढ्या मार्गदर्शन करत आलंय आणि पुढच्या पिढ्यांना देखील त्यांच्या मार्गदर्शनाची आस लागलेली असते। असे रामदास महाराज की ज्यांनी आपल्या संसाराचा गाडा हाकता हाकता आपल्या सर्व सहकार्यांना देखील या अध्यात्माच्या वाटेनं सोबत नेलेला आहे। अर्थातच आपल्या गावाला तशा पद्धतीची परंपरा आहे। आपल्या परिसरातच असलेला मठ आणि त्याच्याशी जोडली गेलेली ही सगळी आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी, याच्यामुळं खरं तर ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा या दोन्ही परिसरातली मंडळी ही महाराजांची जोडली गेलेली आहेत। असे तर आपल्या परिसरामध्ये कीर्तनकार किंवा प्रवचनकार, भारूड म्हणा, हे या सगळ्याची परंपरा वेगळी आहे। पण या सगळ्यांच्या मध्ये ज्या पद्धतीनं अध्यात्माशी जोडली जाण्याची आवश्यकता आहे ती खऱ्या अर्थानं या सांसारिक प्रपंचामध्ये राहून देखील रामदास महाराजांनी करता येतं हे प्रत्यक्षरित्या आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्याला जाणीव करून दिली। आणि म्हणूनच आज त्यांच्यासारखी व्यक्ती ही आपल्यापैकी अनेकांना गुरुस्थानी आहे आणि म्हणून गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज जसे आपण सारी मंडळी आलेत तसा मी आपल्या सोबतीनं या ठिकाणी आलेलो आहे। मी या निमित्तानं महाराजांचा स्नेह, त्यांचा सहवास, त्यांच्या आता त्यांनी सेंचुरी पूर्ण करून आज 95 आहे, 97 का 95, 94 आता त्यांनी शतक गाठावंच आणि शतक गाठून सुद्धा पुढे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करत राहावं अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे। समाजामध्ये आपण सातत्यानं सांगत राहतो की समाजामध्ये आदर्श अशा पद्धतीची व्यक्तिमत्व, समाजाने ज्याचा आदर्श घ्यावा अशी व्यक्तिमत्व हळूहळू दुर्मिळ होत चाललेत, कमी कमी होत चाललेत। तेव्हा आज समाजामध्ये अशा पद्धतीची व्यक्तिमत्व आहेत आणि ते तुमच्या आमच्या सर्वांच्यावरती आशीर्वादाचा हात देतात। त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। राजकीय अभिनिवेश असं ज्याचं आपण वर्णन करतो, हा या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, महाराज या सगळ्याच्या पलीकडे आहे आणि आपल्या सगळ्यांना
ते सारखाच या ठिकाणी अनुग्रह त्यांचा आहे, सारखाच आशीर्वाद देतात आणि त्याच्यामुळे या ठिकाणी परमेश्वरानं शतायुषी त्यांना करावं आणि त्यांचा स्नेह या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सातत्यानं मिळत राहावा अशा पद्धतीची प्रार्थना मी परमेश्वराच्या चरणी करतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत राहावेत। आज महाराज या निमित्तानं आपण ज्या कीर्तन महोत्सवाचा उल्लेख केलात त्या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचा आपला आणि ज्येष्ठ ज्यांची सेवा या पनवेल आणि परिसरात घडली त्यांचा सन्मान करता आला। असाच सोहळा आपल्याला दरवर्षी याच्या पुढे आपल्याला कायम करायचा आहे आणि त्यासाठी महाराजांचं आपलं आणि सगळ्याच अशा या क्षेत्रामध्ये ज्यांनी अनेक लोकांना संसारामधल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या दुराचारापासून दूर केलं आपल्या या सगळ्या सेवेतून, अशा मंडळींचं मार्गदर्शन सतत घडत राहावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि हा जो आपल्या सर्वांच्या वतीनं जो सत्कार आहे तो महाराजांनी स्वीकारला, त्यांचं याबद्दल पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो। सद्गुरू वामन बाबांच्या पश्चात पिढी जात ज्यांनी परमार्थ केला, उभ्या आयुष्यभर कोणत्याच प्रकारच्या नावलौकिकाला बली न पडता संप्रदायाची विचारधारा आपल्या अंगी बांधून सातत्यानं परमार्थाची कास धरून आज येवलेसे रोप लावे येले द्वारी आणि त्याचा वेळू गेला गगनावरी त्या न्यायाप्रमाणे जेवढे सगळे सोरे नातेवाईक तेवढे म्हणून सद्गुरू वामन बाबांच्या सेवेमध्ये सातत्यानं कार्यरत राहतात। आदरणीय पनवेलचे भाग्यविधाते आमदार बाबांची भेट घेण्याकरता या पवित्र दिवशी, मंगलमय दिवशी या ठिकाणी उपस्थित झाले। मी गावचा महाराज म्हणून आदरणीय आमदार साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। मी पुढे जाऊन बोलेन। वंश परंपरा दासमी अंकिता तुका मुकळीता लाज कोणा। एक कर्णाला विचारलं शल्यानं का तू कुठे आणि अर्जुन कुठे, तर त्यावेळेला उत्तर दिले कर्णानं की संस्कार नावाची एक जिन्नस आहे, पुरुषार्थानं मी जगाला दाखवून देईन, मी सुतपत्र नसून एक पुरुषार्थ माझ्या अंगी आहे। तशा पद्धतीने एक पुरुषार्थ नावाची जिन्नस काय असतो आपल्या वडिलांकडून हे सगळे धडे घेऊन आदरणीय आमदार साहेबांनी ते सिद्ध करून पनवेल तालुक्याला नव्हे या महाराष्ट्राला दाखवून दिले। आपली कर्तबगारी ज्याला म्हणतात, आपली एक जबाबदारी, त्या जबाबदारीच्या बलानं लोकसंग्रह ज्याला बोलतात तो लोकसंग्रह आपणहून केला जातो। गारड्याच्या खेळायला लोक जमतात, त्याला लोकसंग्रह म्हटला जात नाही। आपणहून मनमिलावपणानं एकत्रित येतात आणि अशा पद्धतीचा एक मवाल स्वभाव असल्या कारणानं आमदार साहेबांनी सर्वांचे मन जिंकून घेतली आणि आपल्या वडिलांच्या विषयी अत्यंत निष्ठा श्रद्धाभाव असताना संप्रदायाचे चालीरीती आणि समाजाची एक आवड आणि एक आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं धर्माला संप्रदायाला मान्य असणारा भव्य दिव्य असा कार्यक्रम राबवला। याचा सर्व वारकऱ्यांना सार्थ अभिमान आहे। आमदार साहेब आम्ही तिथे उपस्थित झालो, हा सोहळा आहे। भविष्यामध्ये अशा पद्धतीचं धर्माचं कार्य तुमच्याकडून घडावं अशी आमच्या सर्वांची वारकऱ्याची इच्छा आहे।